ज्या पद्धतीनं आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनावर करण्यात आला आहे, कट रचण्यात आला, अशा पद्धतीचा गंभीर आरोप केलेला आहे, कसं पाहता तुम्ही आणि काय उत्तर दिलं? नाही, कसं आहे की हे जे आरोप ते करता आहेत आणि जे काही वक्तव्य त्यांनी काल केलेलं आहे हे पूर्णतः चुकीचं वक्तव्य आहे. पहिलं असं आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीचा मेळावा घेतला, याचा मी तीव्र निषेध करतो. कारण हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं महाधिवेशन होतं. 2016पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने देशाच्या विविध राज्यामध्ये जाऊन दरवर्षी तारीखसुद्धा ठरलेली आहे, 7 ऑगस्टला हे महाधिवेशन होत असते. यावर्षीचं हे 10वं महाधिवेशन होतं आणि त्याच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून ओबीसी महासंघाने फडणवीस साहेबांना बोलवलं होतं, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेबांना बोलवलं होतं, इतरही मोठी मोठी पाहुणे मंडळी त्या ठिकाणी होती आणि आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आली आणि आमच्या समाजाला मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे त्यांनी मेळावा बोलावला असं म्हणणं हे पूर्णतः चुकीचं आहे. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की बा या आंदोलनात, मराठा आंदोलनात दंगल घडविण्याचा कट केला. कट हा शब्द किती म्हणजे चुकीचा आहे किंवा कोणत्या पद्धतीने ते वापरला जातो हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला माहीत आहे. आणि मग जर कट रचायचा असेल तर हा बंद खोलीत रचला जातो, खुल्या सभागृहामध्ये किंवा खुल्या याच्यामध्ये तो रचला जात नाही. आमचं जे महाधिवेशन होतं ते गोवा येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, भव्य प्रमाणामध्ये होतं. 7,000 ते 8,000 लोक त्या महाधिवेशनाला उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस सर असो, प्रमोद सावंत सर असो, हंसराज असो, विजय वडेट्टीवार असो, माणिकराव ठाकरे असो किंवा इतरही मंडळी असो, हे जे काही बोलले ते लाईव्ह करण्यात आलेलं आहे. ते काही बंद नव्हतं आणि संपूर्ण देशातील लोकांनी आणि महाराष्ट्रातील, गोव्यातील लोकांनी ते बघितलेलं आहे. आणि मग कुठे कट रचला गेला हे जर जरांगे पाटलांना माहीत असेल तर त्यांनी ते स्थळ आणि त्या कट रचण्यामध्ये कोण कोण सहभागी होते त्यांचं नाव त्यांनी सांगावं. कुठल्याही प्रकारची माहिती नसताना एखाद्या ओबीसी महासंघाला अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हा पूर्णतः चुकीचा आहे. कुठल्या तरी नैराश्यामधून त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे असं मी समजतो. त्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांवर सुद्धा एक प्रकारे आणि मंत्र्यांवर आरोप केलेले आहे, मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेले आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की या राज्यामध्ये 288 आमदारापैकी 100 आमदार जवळजवळ या ओबीसी समाजाचे निवडून आलेले आहे. आणि मग 100 आमदार जेव्हा एखाद्या समाजाचे निवडून येतात तेव्हा त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मंत्रिपद द्यावंच लागेल आणि मंत्री केलं तर पालकमंत्रीसुद्धा करावं लागेल. हे करत असताना कोणावरती अन्याय करते असं म्हणणं चुकीचं आहे. आणि मग ओबीसी समाजाच्या कुठल्या मंत्र्याने कुठल्या मराठा समाजाच्या नेत्याला टार्गेट केलं किंवा कुठल्या व्यक्तीला टार्गेट केलं अशी जर माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी त्या मंत्र्याच्या नावासह जाहीर करावं. कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे पुरावा नसताना संपूर्ण ओबीसी समाजातील मंत्री आणि आमदारांवरती अशा प्रकारचे खोटे आरोप लावून 2 समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं, तिढा निर्माण करण्याचं काम अशा प्रकारचं वक्तव्य करून हे मनोज जरांगे पाटील करतायत असं मी म्हटलं तर ते वागवणार नाही. आणि त्यांच्या मनामध्ये असे विचार येतात त्याच्यातूनच त्यांनी कट हा शब्द वापरलेला असावा. कदाचित तेच अशा प्रकारचा कट कुठेतरी ओबीसी समाजाच्या विरोधामध्ये करत असतील आणि म्हणून आमच्या विरोधात तर हे कट करत नाही ना असे विचार त्यांच्या डोक्यामध्ये येऊ शकतात आणि या विचारातूनच त्यांनी कदाचित अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं असावं, ज्याचा मी दोन्ही गोष्टीचा निषेध करतो. जे काही आहे त्याचे पुरावे जर त्यांच्यासमोर असेल तर त्यांनी माझ्याशी खुल्या मैदानावर, खुल्या मंचावरती चर्चा करावी. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल.